नमस्कार मैत्रिणींनो, नीलूज प्रॉडक्ट चॅनलवर आपले स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 23 जानेवारी अर्थातच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आजच होण्याचे मोठ्या प्रमाणावर आणि सर्वाधिक दाट शक्यता आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्या वितरणासाठीचा GR हा दिनांक 18 फेब्रुवारी रोजीच आलेला आहे. या 18 फेब्रुवारीच्या GR नुसार महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून त्या ठिकाणी राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडे जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठीचा 98 कोटी रुपयाचा निधी वळवला गेला आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता वितरणासाठीचा संपूर्ण मार्ग आता मोकळा झाला आहे. खरं पाहायला गेलं तर 20 तारखेला अर्थात शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसातच वितरण होईल असंच बोललं जात होतं, परंतु हे वितरण पुढे ढकललं. आता राज्यामध्ये आज अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशाचे वितरण केले जाणार असल्याचे देखील बोललं जात आहे. आता यातील काही महत्त्वाच्या बाबी आहेत. कोणत्या बाबीमुळे वितरणाची शक्यता मोठ्या प्रमाणावर आज आहे? आज कधीपासून हे वितरण होऊ शकतं? सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या अपडेट सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचतील. लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून सुरू होत आहे आणि हे 1 महिना चालणार आहे. हे एक मोठं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच त्या ठिकाणी आपण पाहिलं की विरोधी पक्षाची काल एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षाने सांगितलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा सरकार फक्त वापर करून घेत आहे. आता लाडक्या बहिणींना सरकार वेळेवर पैसे देत नाही. लाखो लाडक्या बहिणी त्या ठिकाणी अपात्र केल्या गेल्या आहेत. विरोधी पक्षाच्या या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भास्कर जाधव यांनी सांगितलं की जवळपास 8,085 लाख लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी योजनेचा लाभ हा बंद केला गेला आहे आणि अजूनही लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी अपात्र करायचं सरकारचं काम चालू आहे. वेळेवर हप्त्याचे वितरण होत नाही, असे विविध मुद्दे त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीने काल मांडले गेले आणि आज म्हणजेच की अधिवेशनाच्या सुरुवातीला देखील लाडकी बहीण योजना असेल, PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, या सर्व योजनांच्या प्रश्नांवर विधान भवनामध्ये गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण आजपासून होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. कारण वितरण करण्यासाठी सरकारकडे कोणत्याही प्रकारची अडचण नाही. सरकारने यासाठीचा GR 18 तारखेलाच काढलेला आहे. आता फक्त वितरण प्रक्रिया चालू करायची आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे त्या ठिकाणी ट्रान्स्फर करायचे आहेत. हे वितरण का लांबलं आहे हे देखील मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले आहे आणि आता देखील तुम्हाला मी सांगते की फक्त आणि फक्त याला कारणीभूत असणार आहे ती म्हणजे eKYC. सध्या राज्यामध्ये eKYC एडिट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी eKYC चुकली होती त्यांना पडताळणी करण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी सरकारच्या वतीने संधी देण्यात आली आहे आणि ही संधी दिनांक 31 मार्चपर्यंत दिली गेली आहे. जेव्हापासून वेबसाईटवर अपडेटचं काम सुरू झालं आहे, अनेक लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी त्यांची eKYC एडिट केली आहे आणि eKYC एडिट केल्यामुळे त्यांना देखील योजनेचे पैसे मिळणं आता आवश्यक असणार आहे. मग त्यांना पैसे द्यायचे तर मग हे नोव्हेंबर महिन्यापासूनचे पैसे द्यायचे का? फक्त जानेवारी महिन्यापासूनचे पुढे वितरण सुरू करायचे? हा देखील एक मोठा प्रश्न सरकारपुढे आहे. खरं तर आपण पाहायला गेलं तर आपल्या राज्य सरकार किंवा महिला व बालविकास विभागाच्या वतीने काय सांगितलं गेलं होतं की ज्या लाडक्या बहिणी आता योजनेमध्ये
परत पात्र होणार आहेत. म्हणजे पडताळणीनंतर ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांना जो लाभ थांबवला गेला आहे तो लाभ देखील आम्ही देऊ. म्हणजेच समजून घ्या, नोव्हेंबर महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते आणि ज्यांनी आता KYC एडिट केली आहे आणि एडिट केल्यानंतर त्या सर्व अटी निकषांमध्ये सरकारला पात्र दिसले आहेत, तर मग त्यांना नोव्हेंबरपासूनच्या योजनेच्या हप्त्याचे वितरण करावे. नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारी महिन्याचे 1500 असे टोटल 4500 रुपयांचे वितरण त्यांच्या खात्यावरती करावे. पण हे 4500 रुपयांचे वितरण करायचे म्हटल्यास सरकारला निधी देखील अतिरिक्त लागणार आहे आणि तो अतिरिक्त निधी आता सरकारकडे उपलब्ध आहे का हे देखील बघावे लागणार आहे. आता यामध्ये काही सूत्रांच्या माहितीनुसार असं देखील सरकारच्या वतीने बोललं गेलं आहे की आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणासाठीचा निधी वाढवून घेऊ शकतो आणि तो निधी वाढवून घेतल्यानंतर 31 मार्चची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांना योजनेचे पैसे त्या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे आपण वितरित करू. तुर्तास आपण ज्या महिला पात्र ठरतील त्यांना जानेवारी महिन्याचे देखील हप्त्याचे वितरण आपण आधी करून देऊ. हप्ते वितरणासाठी एक तारीख फिक्स करा. लगेचच या योजनेला लाडक्या बहिणींच्या डिसेंबर जानेवारी होईल, जेणेकरून लाडक्या बहिणी त्या ठिकाणी द्यावेचे नियोजन सुरुवातीला फक्त आता काय नाही की कधी 1 तारखेला हप्ता होतोय, तो कधी 15 तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर द्यावा. या महिन्याचा हप्ता जवळजवळ 24-25 तारीख आली तरी लाडक्या बहिणीच्या महत्त्वाचा आलेला म्हणजे विरोधकांनी प्रकाशने नियोजन उचलण्याच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्याला सरकार वितरण करणार असल्याचं देखील बोललं जात मिळतो. आणि या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर खात्यावर चांगला फायदा होत रुपये जमा झाले. लाडक्या बहिणी देखील ठिकाणी विरोधकांच्या अनेक मुद्द्यांवर सरकार त्या ठिकाणी जेव्हापासून राज्यामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर करून त्या निवडणुकांनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेच्या पैशांचे वितरण केले आहे. खरं पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेची घोषणा मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय सर्व पक्ष आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना निवडून येत आहेत की मोठ्या प्रमाणात या योजनेचे पैसे मिळाले आहेत आणि लाडकी बहीण योजना अतिशय हे सोडली सरकारने सर्वमध्ये सुरू झाली आहे. आता मागील 2 दिवसांपासून आहे तो उपमुख्यमंत्री म्हणतात की हप्त्यांचे वितरण झालं पाहिजे. आवडती खरं तर लाडक्या बहिणींच्या वतीने आम्ही देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारकडे काही म्हणूनच त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहीण निधी सिस्टीम आणावी, ज्या सिस्टीमनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक फिक्स तारीख करून त्या ठिकाणी योजनेचे वितरण व्हायला हवे, जेणेकरून लाडक्या बहिणी त्या पैशाचे नियोजन देखील करू शकतील. फार तर 2 दिवसांच्या आतमध्ये म्हणजेच की आज वितरण सुरू झालं तर उद्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे देखील जमा केले जातील असे देखील बोललं जात आहे. आता तुम्हाला याबाबत काय वाटतं हे नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुमची लाडकी बहीण योजनेची KYC झाली आहे का हे देखील आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. श्री